Welcome all of you in the session of numericals on estimation and costing. So in this session we cover the numericals related with the mechanical group. So numerical number 1. What is the total estimation cost of MS rod dia 50 mm and length 500 mm if cost of material rupees 80 per kg and density of MS rod is 7.8 gram per centimeter cube. Lathe time taken to complete the component is 1 hour 30 minutes and lathe charge is rupees 80 per hour. डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की तो रॉड आहे, MS रॉड. त्याची जी डायमीटर आहे ती 50 मिलीमीटर आहे, लेंथ जी आहे ती 500 मिलीमीटर आहे आणि मटेरियलची आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे MS रॉडची. त्यापासून आपण त्याचा तो किती किलोचा आहे म्हणजे त्याचं वेट कॅल्क्युलेट करू शकतो. तसंच चार्जही दिलेलं आहे 80 रुपीज पर kg. त्यानंतर लेथ मशीनवरती जे आपण ऑपरेशन्स करणार आहेत तर त्यासाठी जो टाईम लागणार आहे त्याचा रेट त्यांनी दिलेला आहे की 80 रुपीज पर असावर दिलेला आहे. आता हे सॉल्व करूयात. आता इथे आपल्याला एस्टिमेट करायचं आहे की हा रॉड बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल. बघा, गिवन डेटा D is equal to 50 मिलीमीटर म्हणजे डायमीटर इज इक्वल टू 50 मिलीमीटर. कन्वर्ट केलं सेंटीमीटर मध्ये ते असेल 5 सेंटीमीटर. R इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर म्हणजे रेडियस ही डायमीटरचे हाफ असते, त्यामुळे R इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर घेतलेला आहे. त्यानंतर लेंथ इज इक्वल टू 500 मिलीमीटर, इट इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. तर सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करूयात व्हॉल्यूम ऑफ MS रॉड. आता रॉड जो आहे तो सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम असेल V इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर H. व्हॅल्यूज ठेवूयात. पायची व्हॅल्यू 22/7, R ची व्हॅल्यू 2.5, H ची व्हॅल्यू 50 सेंटीमीटर. सो V इज इक्वल टू 22/7 इंटू 2.5 स्क्वेअर इंटू 50. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू भेटलेली आहे 982.14 सेंटीमीटर क्यूब. तर हे झालं व्हॉल्यूम ऑफ द रॉड. आता वेट कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा मास असं म्हणू किंवा ते किती किलोग्रामचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे M इज इक्वल टू रो इंटू व्ही म्हणजे मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला असेल. व्हॅल्यूज ठेवूयात. रोची व्हॅल्यू असेल 7.8, व्हीची व्हॅल्यू असणार आहे 982.14. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 7660.692 ग्राम. हे ग्राममध्ये आलेलं आहे. याला किलोग्राममध्ये कन्वर्ट करून घेऊयात. डिवाइड बाय 1000 केलं की ग्रामचं किलोग्राममध्ये कन्वर्जन होईल. सो M इज इक्वल टू 7.66 किलोग्राम म्हणजे वेट ऑफ MS रॉड मटेरियल किती आलेलं आहे 7.66 किलोग्राम आलेलं आहे. वेट कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता कॉस्ट ऑफ द मटेरियल कॅल्क्युलेट करूयात. सो गिवन काय आहे, कॉस्ट ऑफ द मटेरियल इज इक्वल टू 80 रुपीज पर किलोग्राम. एका किलोची किंमत दिलेली आहे 80 रुपये. आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे 7.66 साठी. सो कॉस्ट ऑफ MS रॉड इज इक्वल टू 7.66 इंटू 80. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू भेटलेली आहे 612.8. सो कॉस्ट ऑफ द MS रॉड इज रुपीज 612.8. पुढे आता मशीनिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करूयात. मशीनिंग कॉस्ट इन लेथ ती C असं कन्सिडर केलेलं आहे आपण, कॅपिटल C. सो C इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 60 इंटू 90. आता हे कसं आलेलं आहे तुम्ही बघितलं, आपल्याला गिवन आहे की 80 रुपीज पर आवर असं दिलेलं आहे, म्हणजेच एका तासासाठी 80 रुपये असं दिलेलं आहे. आता आपल्याला जो टायमिंग दिलेला आहे लेथ मशीनवरचा तो 1 hour 30 minutes आहे म्हणजे 1 तास 30 मिनिट. आता जो अवरमध्ये आहे त्याला आपण मिनिटमध्ये कन्व्हर्जन केलं. सो 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट आलेलं आहे. सो 60 मिनिट प्लस 30 मिनिट हे किती आलं 90 मिनिट. आता जर इक्वेशन तयार केलं आपण, इक्वेशन काय तयार होईल की 60 मिनिटसाठी 80 रुपीज आहे तर 90 मिनिटसाठी किती, मग ते क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ही इक्वेशन मिळेल. C इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 60 इंटू 90. कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 120. सो मशीनिंग कॉस्ट इन लेथ इज 120 रुपीज. मशीनिंग कॉस्ट मिळाली आहे, मटेरियलची कॉस्ट मिळाली आहे. तर टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करूया. सो टोटल एस्टिमेशन ऑफ कॉस्ट इज इक्वल टू 120 प्लस 612.8 म्हणजेच मशीनिंग कॉस्ट आणि मटेरियल कॉस्ट यांचं
ॲडिशन केलेलं आहे. ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 732.8, म्हणजे जवळपास किंवा ॲप्रॉक्सिमेट असं म्हणूयात आपण ती 733. म्हणजेच तो जो रॉड आहे त्याचं एस्टिमेशन किती झालेलं आहे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, 733 रुपीज. What is the total estimation cost of the job as shown in the figure? The density of material is 7.8 gram per centimeter cube. Time taken in milling machine to complete the job is 2 hours. Charge for the milling machine is rupees 200 per hour and material cost is rupees 60 per kilogram. तर जॉब तुम्हाला दिसत आहे ब्लॅक कलरमध्ये जे डायग्राम आहे तर तो जॉब आहे. जॉबचा साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू दिसत आहे आपल्याला. साईड व्ह्यू जर बघितला आपण तो आपल्याला तो एक स्क्वेअर शेपमध्ये दिसत आहे आणि जर तुम्ही फ्रंट व्ह्यू पाहिला तर तो कसा दिसत आहे आपल्याला, रेक्टँगलमध्ये दिसत आहे. म्हणजेच जर साईड व्ह्यू बघितला तर ते बघा स्टेप्स जसे असतात म्हणजे पायऱ्या जशा असतात तसं आहे, पण ते कनेक्ट केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर टाईपमध्ये दिसत आहे. आता या स्क्वेअरची साईड किती आहे, 60 मिलीमीटर आहे आणि फ्रंटनं पाहिलं तर त्याची विड्थ किती दिसत आहे आपल्याला, 40 दिसत आहे. आता आपल्याला हा जो जॉब आहे हा मिलिंग मशीनच्या हेल्पनी कंप्लीट करायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी टाईम रिक्वायर्ड दिलेला आहे 2 hours. तसंच कॉस्ट दिलेली आहे 200 पर आवर असं दिलेलं आहे. मिलिंग मशीनची कॉस्ट जी असेल वर्क करण्याची तर ती ₹200 पर आवर दिलेली आहे. त्याचप्रमाणे मटेरियल कॉस्ट ही दिलेली आहे 60 पर kg आणि डेन्सिटी दिलेली आहे आपल्याला मटेरियलची 7.8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आता हा जो जॉब आहे तर याचं आपल्याला एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं, तर त्यासाठी अगोदर मटेरियल कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्यानंतर मशीनिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करा. दोन्हीचं ॲडिशन केलं की आपल्याला टोटल एस्टिमेशन कॉस्ट मिळेल. तर आता सॉल्व्ह करू. वेलकम ऑल ऑफ यू इन द सेशन ऑफ न्यूमरिकल्स ऑन एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. तर कॅल्क्युलेट करूयात एरिया ऑफ जॉब. एरिया ऑफ जॉब काय असेल, A2 इज इक्वल टू A मायनस A1 असेल. तर A2 ला आपण एरिया ऑफ जॉब असं म्हणलेलं आहे. A काय आहे, एरिया ऑफ स्क्वेअर असेल आणि A1 काय असेल, एरिया ऑफ कट साईज असेल. व्हॅल्यूज पुट करूयात. सो A2 इज इक्वल टू 36 मायनस 13.5. सो A2 इज इक्वल टू 22.5 सेंटीमीटर स्क्वेअर आलेला आहे. आता जो जॉबचा एरिया आहे तो मिळालेला आपल्याला, त्यापासून आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ जॉब इज इक्वल टू V इज इक्वल टू A2 इंटू H. म्हणजे व्हॉल्यूमचा इन जनरल फॉर्म्युला जो असतो तो एरिया इंटू हाईट असा असतो. त्याचप्रमाणे हा V इज इक्वल टू A2 इंटू H असं ठेवलेलं आहे आपण. सो पुट द व्हॅल्यूज ऑफ A2 अँड H. A2 ची व्हॅल्यू किती असेल, 22.5. H ची व्हॅल्यू असेल 4. सो V इज इक्वल टू 22.5 इंटू 4. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॉल्यूम किती मिळालेलं आहे, 90 सेंटीमीटर क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ द जॉब इज 90 सेंटीमीटर
क्यूब. तर व्हॉल्यूम मिळालेलं आहे. वेट कॅल्क्युलेट करूयात. वेट ऑफ जॉब इज इक्वल टू एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. रोची व्हॅल्यू दिलेली आहे 7.8, व्हीची आहे कॅल्क्युलेट केलेली 90. सो 7.8 इंटू 90 किती येईल? 702 ग्राम. म्हणजेच वेट ऑफ जॉब किती आलेला आहे? 702 ग्राम आलेला आहे. त्याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. हजारनी भागायचं त्यासाठी. सो एम इज इक्वल टू 0.702 किलोग्राम. म्हणजे 0.702 किलोग्राम एवढं वजन असणार आहे त्या जॉबचं. पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे मटेरियलची कॉस्ट. गिवन काय आपल्याला? कॉस्ट ऑफ मटेरियल इज इक्वल टू ₹60 पर किलोग्राम. आपलं मटेरियलचं वेट किती आहे? 0.702 आहे किलोग्राम मध्ये. सो मटेरियल कॉस्ट इज इक्वल टू 0.702 इंटू 60. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 42.12 रुपीज. सो मटेरियल कॉस्ट इज 42.12 रुपीज. पुढे आता मशीनिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करूयात. दिलेली किती आहे? मशीनिंग कॉस्ट इज इक्वल टू ₹200 पर आवर दिलेली आहे. तर आपल्याला वेळ किती लागत आहे? 2 आवर्स. म्हणजे मशीनिंग कॉस्ट फॉर 2 आवर्स इज इक्वल टू 2 इंटू 200. कॅल्क्युलेट केल्यानंतर ती मिळालेली आहे ₹400. आता टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. सो टोटल कॉस्ट फॉर द जॉब इज इक्वल टू मटेरियल कॉस्ट प्लस मशीनिंग कॉस्ट असेल. मटेरियल कॉस्ट किती आहे? 42.12. मशीनिंग कॉस्ट किती आहे? 400 रुपीज. सो ऍड करा दोन्हीला. व्हॅल्यू झालेली आहे 442.12 रुपीज. म्हणजेच टोटल कॉस्ट जॉबची किती आलेली आहे? 442.12 रुपये. न्यूमेरिकल नंबर 3. A container open on one side of size 0.5 meter into 0.5 meter into 1 meter is to be fabricated from 6 millimeter thick plate shown in the figure. The plate metal weighs 8 gram per cubic centimeter. If the joints are to be welded, make calculations for the cost of container. The relevant data is cost of plate is equal to ₹10 per kilogram, sheet metal scraps or wastage 5% of material, cost of labor is equal to 10% of sheet metal cost, cost of welding material is equal to ₹20 per meter of weld. हे न्यूमरिकल आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर एक आपल्याला कंटेनर तयार करायचा आहे जो की शीट पासून बनलेला आहे. शीटचे डायमेन्शन्स दिलेले आहे आपल्याला 0.5 मीटर इंटू 0.5 मीटर. तसंच त्याची थिकनेस ही दिलेली आहे आपल्याला. ती किती दिलेली आहे? 6 मिलीमीटर दिलेली आहे. आता जे कंटेनर आहे तर त्याचा आपल्याला एस्टिमेट कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला त्याची मटेरियल कॉस्ट कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्यानंतर लेबर चार्जेस ऍड करावे लागतील. नंतर वेल्डिंग मटेरियलचे जे चार्जेस असतील तर ते आपल्याला ऍड करावे लागतील. आता सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करूयात त्या कंटेनरची म्हणजे मटेरियलची जी कॉस्ट आहे तर ती कॅल्क्युलेट करू. सो लेट्स सॉल्व. गिवन डेटा इज L is equal to 0.5 meter is equal to 50 centimeter. B is equal to 0.5 meter is equal to 50 centimeter. H is equal to 1 meter is equal to 100 centimeter. T is equal to 6 millimeter is equal to 0.6 centimeter. And rho is equal to 8 gram per cc. बघा, टू कॅल्क्युलेट द वेट ऑफ कंटेनर. आपल्याला वेट जे आहे कंटेनरचं ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ दिस मटेरियल युज्ड. आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. जर तुम्ही हा कंटेनर पाहिला तर बघा कुठले कुठले फेस दिसत आहेत. 1 2 3 4. नंतर 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. त्यानंतर 1 1 डॅश 4 डॅश 4. त्यानंतर 2 2 डॅश 3 डॅश 3 आणि बॉटमचा जो आहे 1 2 2 डॅश आणि 1 डॅश. हे एकूण 5 फेस असतील या कंटेनर साठी. आणि जे तुम्ही साइडचे जर कन्सिडर केले त्याला आपण लॅटरल फेसेस किंवा लॅटरल साइड्स असं म्हणूयात. म्हणजे 1 2 3 4 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 1 1 डॅश 4 डॅश 4. नंतर 2 2 डॅश 3 डॅश 3. हे जे आहेत साइडचे
जे लॅटरल, तर हे सेम असणार आहेत. कारण तुम्हाला जर बघितलं तुम्ही डायग्राम मध्ये तर 500 ही त्यांची लेंथ आणि विड्थ ही सारखीच दिसत आहे. आणि जी हाईट आहे म्हणजे 1000 मिलीमीटर दिलेली आहे, म्हणजे 1 मीटर दिलेली आहे, ती तेवढी डिफरंट आहे. म्हणजेच जर या साईडचा फेस कन्सिडर केला तर त्यांच्यासाठी लेंथ ही किती असणार आहे 500 मिलीमीटर आणि हाईट किती असणार आहे 100 मिलीमीटर. म्हणजे ह्या चारही जे लॅटरल सरफेस आहेत या सर्वांचा एरिया हा सारखाच असेल. फक्त जो बॉटम सरफेस असणार आहे त्याचा एरिया हा वेगळा असेल. आणि हा कंटेनर ओपन असल्यामुळे आपल्याला टॉपचा सरफेस कन्सिडर करण्याची गरज नाही. आता याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी अगोदर चारी साइड्सचा आपण एरिया कॅल्क्युलेट करूया. सो कन्सिडर द 4 लॅटरल साइड्स, राईट, लेफ्ट, फ्रंट अँड बॅक साइड. त्याला आपण V1 असं म्हणलेलं आहे. त्याचा जो आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याला आपण V1 असं म्हणलेलं आहे. सो V1 इज इक्वल टू LHT असं घेतलेलं आहे. म्हणजे लेंथ इंटू हाईट इंटू थिकनेस. व्हॅल्यूज पुट करूयात. लेंथ किती आहे 50 सेंटीमीटर, हाईट किती आहे 100 सेंटीमीटर, थिकनेस किती आहे 0.6. आता हे व्हॉल्यूम असं कसं आलेलं आहे LHT हे का आलेलं आहे. जर तुम्ही फक्त एक फेस कन्सिडर केला कुठलाही तर त्याची लेंथ आणि विड्थ जसं की 50 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर आलेले लेंथ आणि विड्थ असं आपण त्याला मानलं तर. आणि आता त्याची जी थिकनेस असणार आहे तर ती आपल्याला कन्सिडर करावी लागेल की जी 6 मिलीमीटर दिलेली आहे. त्यालाच आपण 0.6 सेंटीमीटर असं घेतलेलं आहे. त्यापासून हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. V1 इज इक्वल टू LH इंटू T. सो V1 इज इक्वल टू 50 इंटू 100 इंटू 0.6. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला V1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3000 सेंटीमीटर क्यूब. आता हे जे व्हॉल्यूम आहे ते एका साइड साठी आहे. सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ वन साइड. इथे आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे 4 साइड्स साठी. सो व्हॉल्यूम ऑफ 4 साइड्स इज, सो V2 इज इक्वल टू 4 इंटू V1 असं. V2 म्हणजे चारी साइडचं व्हॉल्यूम असं आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे V2 इज इक्वल टू 4 इंटू V1 असं घेतलेलं आहे. व्हॅल्यू पुट करूयात. सो V2 इज इक्वल टू 4 इंटू 3000. सो V2 इज इक्वल टू 12,000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे साइड्स ज्या आहेत कंटेनरच्या तर त्यांचं व्हॉल्यूम किती आलेलं आहे 12,000 सेंटीमीटर क्यूब आलेलं आहे. आता पुढे व्हॉल्यूम ऑफ बॉटम साइड कॅल्क्युलेट करूयात. सो V3 इज इक्वल टू LB इंटू T असं आलेलं आहे. सो V3 इज इक्वल टू 50 इंटू 50 इंटू 0.6. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 1500 सेंटीमीटर क्यूब. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर शीट्स कॅल्क्युलेट करूयात. सो V इज इक्वल टू V3 प्लस V2. व्हॅल्यूज पुट करा. V3 ची व्हॅल्यू असेल 1500, V2 ची व्हॅल्यू असेल 12,000. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॉल्यूम आलेला आहे 13,500 सेंटीमीटर क्यूब. सो दिस इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. तर त्यानंतर वेट ऑफ कंटेनर कॅल्क्युलेट करूया. सो M इज इक्वल टू रो इंटू V. व्हॅल्यूज ठेवूयात. सो M इज इक्वल टू 8 इंटू 13,500. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 1,08,000 ग्राम्स. म्हणजेच ग्राममध्ये हे आलेलं आहे. याला आपल्याला किलोग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1000 ने डिवाइड करा तर मास किती आलेला आहे म्हणजे वेट किती आलेलं आहे. सो M इज इक्वल टू 108 किलोग्राम. म्हणजेच तो कंटेनर जो आहे तो 108 किलोग्रामचा आहे. तर इथे शीट मेटल स्क्रॅप ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ते किती आहे 5% ऑफ नेट वेट. नेट वेट किती आहे 108 किलोग्राम आहे. सो शीट मेटल स्क्रॅप इज इक्वल टू 108 इंटू 5 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू येईल 4.5 किलोग्राम. आता पुढे आपल्याला टोटल वेट ऑफ शीट मेटल रिक्वायर्ड फॉर द फॅब्रिकेशन ऑफ वन कंटेनर कॅल्क्युलेट करायचं आहे. ते असेल M इज इक्वल टू 108 प्लस 5.4. म्हणजे कंटेनरचे जे शीट असतील त्याचं वेट 108 घेतलेलं आहे आणि जो स्क्रॅप आहे त्याचं वेट 5.4 हे असेल. त्यामुळे याचं टोटल वेट किती असणार आहे 113.4 किलोग्राम. सो दिस इज द टोटल वेट
of the sheet metal required for fabrication of container. आता याची आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. कॉस्ट ऑफ कंटेनर प्लेट. सो कॉस्ट ऑफ प्लेट इज इक्वल टू ₹10 पर किलोग्राम इज गिवन. ही दिलेली आहे. आता आपल्याकडे किती आहे, म्हणजे 1 किलोग्रामची व्हॅल्यू ₹10 आहे. तर 113.4 ची किती, तर त्यानुसार C इज इक्वल टू येईल 113.4 × 10. इट इज इक्वल टू ₹1134. म्हणजेच त्या कंटेनरचे जे शीट आहेत तर त्याची किंमत किती असणार आहे, ₹1134. तर पुढे कॅल्क्युलेट करायची आहे लेबर कॉस्ट. टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ लेबर. ती किती गिवन आहे, कॉस्ट ऑफ लेबर इज इक्वल टू 10% ऑफ शीट मेटल कॉस्ट. जी काही शीट मेटल आहे त्याच्या 10% असणार आहे. शीट मेटलची कॉस्ट किती आहे, 1134. सो इट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ लेबर इज इक्वल टू 1134 into 10 divided by 100. So it will come 113.4 म्हणजेच 113 जवळपास आपण त्याला घेतलेला आहे. आता पुढे कॅल्क्युलेट करूयात कॉस्ट ऑफ वेल्डिंग मटेरियल. म्हणजे जे वेल्ड करायचे साईडनी त्याला, तर त्यासाठी आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करावी लागेल वेल्डिंगची. त्यासाठी अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल की किती लेंथ आपल्याला वेल्ड करायची आहे. सो लेंथ टू बी वेल्डेड. आता जर तुम्ही साईड बघितल्या, बाजू लेफ्ट, राईट, फ्रंट आणि बॅक, तर त्या किती आहेत, 4 साईड. तर त्यांची लेंथ किती असणार आहे, 100 असणार आहे. म्हणून 4 × 100 असं घेतलेलं आहे. त्यानंतर जो बॉटम सरफेस आहे तिथे काय आहे, 50च आहे सगळ्यांची लेंथ. त्यामुळे 4 × 50 असं घेतलेलं आहे. म्हणून लेंथ टू बी वेल्डेड इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 4 × 50 ब्रॅकेट क्लोज प्लस इंटू ब्रॅकेट 4 × 100 ब्रॅकेट क्लोज. कॅल्क्युलेट करूयात. 4 × 50 200 येईल, 4 × 100 400 येईल. सो 200 प्लस 400 इट इज इक्वल टू 600 सेंटीमीटर. म्हणजे टोटल लेंथ किती वेल्ड करायची आपल्याला आहे, तर 600 सेंटीमीटर करायची आहे. म्हणजेच 6 मीटर असेल ती. तर कॉस्ट ऑफ वेल्डिंग मटेरियल किती दिलेलं आहे, तर 1 मीटरसाठी ₹20 असं दिलेलं आहे. तर 6 मीटरसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून कॉस्ट ऑफ वेल्डिंग मटेरियल इज इक्वल टू 6 × 20. सो इट इज इक्वल टू ₹120. म्हणजेच वेल्डिंगसाठी किती चार्ज लागलेला आहे, ₹120. आता टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ कंटेनर. आता इथे आपल्याला टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. सो कॉस्ट ऑफ कंटेनर इज इक्वल टू कॉस्ट ऑफ कंटेनर प्लेट प्लस कॉस्ट ऑफ लेबर प्लस कॉस्ट ऑफ वेल्डिंग मटेरियल. व्हॅल्यूज पुट करूयात. सो कॉस्ट ऑफ कंटेनर इज इक्वल टू 1134 प्लस 113 प्लस 120. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू भेटलेली आहे 1367. म्हणजेच जो कंटेनर आहे तर तो बनवण्यासाठी एकूण खर्च किती आलेला आहे, ₹1367. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे न्यूमरिकल्स पाहिलेले आहे की त्यांचं कसं इस्टिमेट हे कॅल्क्युलेट करायचं आहे जेव्हा आपण मशीनिंग ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो. सो थँक्यू ऑल ऑफ यू.